देशातील तमाम मराठा समाजाच्या दृष्टीनं आजचा एक ऐतिहासिक निर्णय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। 54 लाख नोंदी कुणबी समाजाच्या या शासनानं हुडकून काढत आज सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षणाची प्रमाणपत्र देण्याचा शासनानं त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। ज्या पद्धतीनं जरांगे पाटील नेहमी म्हणायचे की मराठा समाजाला न्याय हे एकनाथ शिंदेच देणार, त्या सत्यात उतरवलेलं आहे। मराठा समाजावरचे यापूर्वीचे सर्व आंदोलनातले आरक्षणाच्या आंदोलनातले गुन्हे पाठीमागे घ्यायचं शासनाने ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देखील न्याय देण्याचं ठरवलेलं आहे आणि याचबरोबर इतर समाजातील नागरिकांना कोणता धक्का न लावता अशा पद्धतीनं मराठा समाजाला न्याय देण्याचं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवरायांची शपथ घालून जे काम त्यांनी केलं होतं ते आज करून दाखवलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं त्यांचं तमाम मराठी माणसाच्या वतीने या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो। खरं म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे, भुजबळ हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत। भुजबळांना एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की ज्या वेळेला शासन कुठली घोषणा करत असताना त्या ठिकाणी इतर कोणत्याही समाजाला धक्का न लावता आरक्षण देतंय त्यावेळी तुम्ही मंत्रिमंडळातील एक सहकारी आहात, तुम्ही खरं म्हणजे संयम ठेवला पाहिजे। अशा पद्धतीनं तुम्ही मराठा समाजाच्या विरोधात बोलता कामा नये, अन्यथा मराठा समाज तुम्हाला रस्त्यावर फिरून देणार नाही। खरं म्हणजे शासनानं जो निर्णय घेतलेला आहे त्याला गालबोट लावण्याचं तिने काम करू नये। एकनाथजी शिंदे हे सर्व समाजासाठी सर्वसमावेशक काम करणारी व्यक्ती आहे आणि त्यामुळे त्यांनी जाहीर केलेलं होतं दसरा मेळाव्यामध्ये इतर कोणत्याही समाजाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल आणि त्यातला पहिला टप्पा आज त्या ठिकाणी मराठा समाजाच्या दृष्टीनं ऐतिहासिक निर्णय त्यांनी जाहीर केला आहे आणि जरांगे पाटलांनी या ठिकाणी उपोषण देखील मागे घेतलेलं आहे। खरं म्हणजे कायदा सुव्यवस्था देखील तितकाच महत्त्वाचा आहे। आज मुंबईमध्ये लाखो मराठे त्या ठिकाणी जात आहेत, अनुचित प्रकार कुठला घडू नये यासाठी जरांगे पाटलांनी देखील सावधतेची भूमिका दाखवली, यासाठी त्यांचं देखील आम्ही आज अभिनंदन करतो आणि खास अभिनंदन या सरकारचं आहे। मराठा समाजाला अखेर न्याय मिळालेला आहे। अध्यादेश आहे तो कधीही रद्द होऊ शकतो, कायद्याच्या चौकटीत हे अध्यादेश बसत नाही, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातले मराठा नेते पुन्हा उद्यापासून एकत्र येऊन आंदोलन करणार आहे। तर याला कसं एक लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट आपण सकारात्मक घेतली पाहिजे। पुढं काय होणार आहे आणि मराठा समाजाला परत काय अडचण येणार आहे त्यासाठी सरकार खंबीर आहे। एक लक्षात घेतलं पाहिजे की क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये देखील अत्यंत संयमी आणि अत्यंत सावध आणि अत्यंत मराठा समाजाला पूरक अशी भूमिका या शासनानं मांडलेली आहे। त्याचबरोबर 54 लाख नोंदी कुणबी समाजाच्या मराठा शासनानं त्या ठिकाणी समितीनं शोधून काढलेले आहेत आणि त्याचबरोबर सर्व समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं असताना अनेक विधितज्ञ काही म्हणत असतील तर आमच्याकडे देखील विधितज्ञ आहेत। मराठा समाजाला आरक्षण टिकणारं हे आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि हे दिलेलं आहे। आता आरक्षण आम्ही जाहीर केलं नाही आहे, पण कुणबी ज्यांची दाखले मिळालेले आहेत त्यांना प्रमाणपत्र म्हणजे हे पूर्वीचाच नियम आहे, या नवीन काय आम्ही केलेलं आहे, फक्त हा इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टीने शासनानं निर्णय आज दिलेला आहे आणि याला काही विधितज्ञांचं किंवा इतर काही अडचण असण्याचं काही कारण नाही। त्यामुळे आजचा जो निर्णय झालेला आहे हा पूर्ण कायद्याचा अभ्यास करून झालेला आहे। पुढच्या काळामध्ये याला कोणताही धोका नसेल असं माझं मत आहे। ओबीसी बांधव हे निश्चितपणे ज्ञात आहेत, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल, त्यातला पहिला टप्पा एक ऐतिहासिक निर्णय मराठा समाजाच्या दृष्टीने जाहीर झालेला आहे। भुजबळांना मी या ठिकाणी आव्हान करतो की राजकारणाचा एक काही मर्यादा असतात। तुम्ही शासनाचे एक मंत्री म्हणून काम करता आणि शासनाचा निर्णय जो काही आहे तो कुठल्याही इतर समाजाला धोका न लावता देण्यात आलेला आहे, त्यामुळे तुम्ही चुकीच्या पद्धतीनं इतर समाजाला उचकटण्याचं काम करू नये, अन्यथा सन्माननीय मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।